आणखी एक मोठी बातमी समोर येते। महाविकास आघाडी आणि मनसेचा संयुक्त मोर्चा निघणार आहे। 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात हा मोर्चा काढला जाणार आहे। मरीन ड्राइव्ह ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे। बघा, मोठी बातमी आहे। याआधी सुद्धा आपण पाहिलेलं होतं, शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटलेलं होतं आणि आता पुन्हा 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात संपूर्ण मोर्चा काढला जाणार आहे। संयुक्त मोर्चा असणार आहे। काही मोठ्या आणि महत्त्वाच्या मागण्या ज्या आहेत त्या ठाकरे बंधूंनी या दरम्यान निवडणूक आयोगासमोर ठेवलेल्या आहेत। त्या मागण्यांसंदर्भातच हा मोर्चा असेल। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आपण पाहतोय या ठिकाणी महाविकास आघाडी आणि मनसेचा संयुक्त मोर्चा निघणार असल्याचं कळतंय। काय माहिती या मोर्चा संदर्भातली? बघा, शिवसेना नेते संजय राऊत आणि मनसेच्या नेत्यांनी याआधीच घोषणा केली आहे की 1 तारखेला 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेचा संयुक्त मोर्चा राज्य निवडणूक आयोगाविरोधात निघेल। कारण मतदार याद्यांचा घोळ आणि अनेक मुद्दे आहेत। याआधीही 2दा महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी संयुक्तपणे राज्याच्या निवडणूक आयोगाला आपलं सविस्तर निवेदन सादर केलेलं आहे। पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं निवडणूक आयोगाकडून अजूनही समाधान झालेलं नाही आहे आणि त्या निवडणूक आयोगाच्या या एकूण सगळ्या घोळासंदर्भात 1 नोव्हेंबरला मोर्चा निघतो आहे आणि त्याच्या आयोजनाची पहिली बैठक आता शिवसेना भवनात सुरू झालेली आहे। जी माहिती सूत्रांकडून मिळते, जी शक्यता व्यक्त केली जाते, मरीन ड्राइव्ह ते आझाद मैदान अशी ही मोर्चाचा मार्ग असेल, अशी ही मोर्चाची रूपरेषा असेल। तर एकूण नियोजनासंदर्भात या बैठकीचं आयोजन शिवसेना भवनात करण्यात आलेलं आहे आणि बैठकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांपैकी संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि अनिल परब हे या बैठकीला उपस्थित आहेत। तर मनसेच्या नेत्यांपैकी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे नेते उपस्थित आहेत। शिवसेना आणि मनसेच्या दक्षिण विभागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही या बैठकीला बोलवण्यात आलेलं आहे। कारण पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागेल, मैदानामध्ये कशी आपल्याला व्यवस्था उभी करता येईल ही सर्व चर्चा या बैठकीत होणार आहे। कालच दीपावली संपलेला आहे आणि आता मनसे आणि शिवसेनेचे नेते ऍक्टिव्ह झालेले आहेत या मोर्चाची आखणी करण्यासाठी आणि त्याची पहिली बैठक ही शिवसेना भवनात पार पडते आहे, ज्याला दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित आहेत। शक्यता आहे एनसीपी काँग्रेसचे नेतेही येऊ शकतात। पण जी माहिती मिळते आहे, मरीन ड्राइव्ह ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग असू शकतो आणि पोलीस परवानगी आणि एकूण आयोजनाच्या दृष्टीनं साधक बाधक चर्चा करण्यासाठी या पहिल्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व माहितीसाठी। तर आपण पाहतो 1 नोव्हेंबरला हा संयुक्त मोर्चा असेल।